हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा क्रिएशन चॅनलमध्ये। व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे उकडीच्या मोदकची रेसिपी। तर चला बघूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, ओला नारळ घेतलाय किसून, पाऊण वाटी गूळ घेतलाय, थोडंसं तूप, केशर घेतलंय आणि काजू आणि किशमिश घेतले। आता इथे कढई ठेवली आहे गॅसवर। आपण यामध्ये आधी सारण बनवून घेऊया मोदकामधलं। तर कढईमध्ये मी आता तूप टाकते 2 चम्मच। आता तुपामध्ये आधी आपण काजू आणि किशमिश फ्राय करून घेऊया। काजूचे छोटे छोटे काप करून घेतले। त्यानंतर यामध्ये आपण जो ओला नारळ घेतलेला आहे किसून तो टाकूया। नारळाच्या वरची जी ब्लॅक कलरचं आवरण आहे ते आपण नाही घ्यायचं। आता हे आपण चांगलं तुपावरती परतून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। आता यामध्ये आपण गूळ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे चांगलं परतून घ्यायचंय। पूर्ण गूळ आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि मेल्ट झाल्यावर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण जास्त वेळ जर आपण ठेवलं तर ते सारण कडक होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला सारण सॉफ्टच ठेवण्यासाठी फक्त गूळ मेल्ट झाल्यावर लगेच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची। गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे। अजून थोड्या वेळ आपण गॅसवरती ठेवणार आहोत हे सारण। इथे आता आपलं सारण रेडी आहे। तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आहे खोबऱ्यामध्ये। आता आपण हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आपल्याला तांदळाची उकड बनवायची आहे। आता इथे कढईमध्ये आपण ते दूध ओतून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे। आणि तूप टाकायचं आहे थोडंसं, त्यामुळे जे मोदकाची उकड आहे ती छान बनते। आता यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकूया आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे। आणि एक लाटणं घेतलंय मी, त्याच्याने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे पीठ। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे आणि पटापट मिक्स करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे। आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आता आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे पीठ शिजवून घेणार आहोत आणि 2 मिनिटांनंतर फ्लेम बंद करायची आहे आणि 2 मिनिटं असंच ठेवायचं आहे कढईवर झाकण। आता 2 मिनिटं आपण असंच बंद कढईमध्ये ठेवूया। 2 मिनिटं झाल्यानंतर आपण बघूया, आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे। आता आपण हे सर्व पीठ एका परातीमध्ये काढून घेते मी आणि गरम असतानाच आपल्याला हे छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। आणि गरम गरमच पिठाचे आपल्याला मोदक बनवावे लागतात। सर्व पीठ मी या परातीमध्ये काढून घेतलंय। आता हे आपण
चांगलं मळून घेऊया। पीठ खूप गरम आहे तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात पण लावू शकता पीठ मळण्यासाठी। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ आपल्याला एकजीव करायचं आहे चांगलं, त्याच्याने मग मोदक खूप छान बनतात। आपण ही उकड जर चांगली मळून घेतली छान एकदम तर मोदकला क्रॅक्स पडत नाहीत। पीठ अजूनही थोडं गरम आहे, पण आपल्याला गरम गरमच पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। चला आता इथे आपली मोदकांची उकड छानपैकी बनवून रेडी आहे आणि आता आपण त्याचे मोदक बनवूया। इथे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेते। छोटासा गोळा घेतलाय, तो पोळपाट वरती आपल्याला त्याची छोटीशी पारी बनवून घ्यायची आहे। आता हा गोळा मी इथे लाटून घेते। हलक्या हाताने आपल्याला लाटायचा आहे, जास्त जोर नाही द्यायचा, कारण त्याच्या जे कडा आहे त्याला क्रॅक्स पडू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं पीठ। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचाभर मोदकाचं सारण भरूया। त्याला असा छान सारणाला गोलाकार द्यायचा आहे, त्यामुळे मोदकाचा आकार छान होतो। आता अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाडून त्याचं मोदक बनवायचं आहे। आणि त्याला खालून असा छान गोलाकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मोदक बनवायचं आहे आणि वरती जे थोडंसं जाड भाग दिसतो त्यातून आपण थोडंसं पीठ काढून टाकूया, त्यामुळे एकदम इवन शेपमध्ये मोदक बनेल। तर अशा प्रकारे आपल्याला उकडीचा मोदक बनवायचा आहे। जर ह्या कळ्या बनवणं तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा बनत नसतील तर अजून एक पद्धत आहे की ज्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने आपण उकडीचा मोदक बनवू शकतो, तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते। अशा प्रकारे सारण आधी भरून घ्यायचं आहे आणि सर्व या कडा जोडून मोदक साधा मोदक बनवून घ्यायचा आहे। आणि आता आपण याला चमच्याच्या सहाय्याने कळ्या पाडून घेणार आहोत। तर कशा प्रकारे करणार आहोत ते दाखवते मी तुम्हाला। आता आपण एक चम्मच घेऊया आणि पीठ घेतलंय थोडं, तर तो चमच्याचा जो मागचा भाग आहे तो पिठामध्ये थोडासा बुडवून त्याला पीठ लावून अशा प्रकारे आपल्याला एक हलक्या हाताने प्रेस करायचा आहे चमचा, आणि या प्रकारे आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या मोदकावरती। तर खूप छान दिसतात ह्या पण, आणि खूप सोपी पद्धत आहे कळ्या बनवायची मोदकाला। तर अशा प्रकारे पण तुम्ही सोप्या पद्धतीने उकडीचा मोदक बनवू शकता। खूप छान दिसतो असा पण मोदक। तर अशा प्रकारे आपले सर्व मोदक इथे बनवून रेडी आहेत। आता आपल्याला ते स्टीम करायचे आहे। तर ही स्टीमर मधली प्लेट आहे, तर यावरती आपण थोडंसं आधी तूप लावून घेऊया आणि मग त्यावरती आपण एक एक मोदक ठेवूया आणि आपण ते स्टीमर मध्ये
स्टीम होण्यासाठी ठेवून देऊया। आता या प्लेटमध्ये मी सगळे मोदक ठेवून घेते। चला आता हे सर्व मोदक आपण स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवून देऊया। तर त्यासाठी मी इथे ह्या भांड्यामध्ये स्टीमरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। आता हे पाणी उकळलेलं आहे, तर त्यामध्ये आता आपण ही प्लेट ठेवून देऊया आणि ह्या आता मोदक शिजण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया। आता झाकण ठेवल्यानंतर 10 मिनिटांसाठी आपल्याला छान हे मोदक स्टीम करून घ्यायचे आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। 10 मिनिटं झाले आहेत। आता आपण बघूया आपले मोदक झाले आहेत की नाही। तर इथे आपले मस्त असे मोदक रेडी झालेले आहेत। आता हे सर्व मोदक मी प्लेटमध्ये काढून घेते एक एक। थोडेसे गरम आहेत। आपण बघू शकता किती छान मोदक तयार झालेले आहेत आपले। आता यावरती जे मी केशर घेतलं होतं त्या केशरमध्ये 2-3 ड्रॉप्स गरम पाणी टाकलं होतं। तर आता ते केशर मी सर्व मोदकवरती लावते आहे। तर इथे आपले कापसासारखे मऊ आणि एकदम ऑथेंटिक असे उकडीचे मोदक तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची उकडीच्या मोदकांची रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत